बाई 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 दमले ना घरची कामं करून 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 जीव अगदी रमजान झालाय बघ बाई. तरी तुला सांगितलं होतं एवढं लवकर करू नकोस. रात्रीची पण कामं करायला लागतात. नवऱ्याची किती बघितलं बडबड सासूची बघायला बडबडच असते. अगं काय ग रात्रीची कसली आहेत कामं? आता रात्रीची भांडी कचरा काय तुझा म्हातारा भावाच असणार आहे? अगं ती कामं होय मला वाटलं माकड तोंडे तुझ्या मनातच का कुठला पदार्थ कुठं पण जोडून मोकळी होते आणि मग बसते दोन हातांनी बोंबलत. अगं बाईंनो आता तुमचं भांडण बस करा. मला सांगा बाजाराला जायची कोणाला वाट ठाऊक आहे का? मला ठाऊक आहे पण नक्की तीच वाट आहे की नाही ते नाही बरं माहित. नको ग बाई तू काय बोलूच नकोस. अगं काय झालं? अगं परवा कपडे धुवायला घरी पाणी नव्हतं तर म्हटलं दुसरं कुठे आहे का नदी तर म्हणते मोठ्या तोऱ्यात मला माहित आहे आणि आम्ही निघालो दोघी. मग काय झालं? अगं 1 तास झाला तरी हिची नदी काही येईना. इथंच होती आत्ता येईल असं करून करून मसाडीनं बसनवटा घातला का. अगं आता हा बसनवटा म्हणजे काय? अगं बाई तुला तेवढं पण नाही माहिती का? जेव्हा मी शेवटची घटका करेन ना तेव्हा तुला समजेल. थोडं समजा तुम्ही ग. स्मशान भूमी मग असं स्पष्ट बोलत जा. राधे तिच्या भरोशावर नको जायला नाहीतर बाजाराला पोचायला सकाळची दुपारची संध्याकाळची रात्र व्हायची बघ. तू आपला दुसरा कुणीतरी बघ बाई. अगं पोरीनो मग त्या मागच्या कपरीच्या मावशीला आवाज देऊन बघू का? अजिबात नको. ती म्हातारी जर येणार असली ना तर मी बाई माझं तोंड घेऊन जाते. अगं पोरीनो आता हिला काय झालं? अगं काल रात्री हिचं आणि त्या मावशीचं जोरात राडा झाला होता. एकामेकाच्या अंगावर धावून गेल्या. अगं खरंच काय सांगतेस काय? मी हवा होता बघायला. अशी भांडणं बघायला मला लय आवडतात. मला वाटतं का दुसऱ्याच्या घरात आग कशी लागते ना तीच बघायला नुसती आवडते. म्हणजे मोठी जीवाला आराम भेटतो मी काय. अगं चंद्रा थांब जरा. तू पण थांब. मी जरा त्या मावशीला हात देऊन बघते. आधीच तुम्हाला बाजाराला जायची वाट माहित नाहीये. मार मार बिंदास हाक मार. पण ती म्हातारी मला जर काय बोलली ना नाही तिच्या उरावर बसले ना तर माझं पण नाव नाही सांगणार. चंद्र आणि कला अर्थात चंद्रकला. आणि हो एक राहिलंच तुम्हा सर्वांची लाडकी चंद्रा. ए बाईंनो तुम्ही काय ते तुमचं बघून घ्या. मी पहिल्या त्या मावशीला हात देऊन बघते. मावशी अगं हे मावशी. आत्ता ग कोणाचं पापड बोललं? अगं कोण ग? अगं मावशी मी राधा. बोल ना ग. अगं मावशी तू आधी इकडे ये मग सांगते. थांबा आले.
माझ्या एकटा म्हातारा घरात माझ्या एकटा म्हातारा झाली या बाई थांबायची बाई झाली या बाई थांबायची बाई कुंकू बाजून माझ्या कपाळी कुंकू बाजून माझ्या कपाळी दमले ग दमले. अगं काय हा निंबा नुसता अंगाला घामाच्या धारा ग सुटल्या. बाय 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 दिवाळी नको सगळं झालाय. अगं त्या ती घरातली कामं कुठले आटपले आठवत नाही. आता बायकांना तर माहितीच असतील. अगं सांगता तुला सकाळपासून संध्याकाळपर्यंत इतका काम 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 आराम म्हणून नाही 5 मिनिटं. हा त्यातलं जर 1 तासभर सिरियल बघतात एवढा आता आराम नाही हो. आता कुठला काय सांगू. हा जन्माचा माझा एक म्हातारा आता मनालीचा म्हातारा काय करतो माझा ऐकून घ्या हो. माझा म्हातारा सिरियली लिहितो सिरियली. ती तुम्हाला माहिती असेल पोस्ट ऑफिस उघडा आहे. हे चावट्या त्याला बघतोस. अरे सिरियल बद्दल बोलतोय रे पोस्ट ऑफिस. ते कुणी लिहिला नाही माहिती म्हाताऱ्या. कसा चांगलाही होतो पण घरात असला ना त्याला जेवणाच्या ताटापासून आंघोळीच्या पाण्यापासून सगळा पुढ्यात नेऊन द्यायचा. आता 2 हातान बाईने काय काय बघणार तुम्हीच सांगा मला. मग त्याला बोलला की राग येतो कुठला. काय बाई सांगू त्यात कुठल्या ह्या गडबडीत कोणता आवाज येतो त्याला खल्ला न वाघांचा. आता तुम्ही म्हणाल हिला अवतार काय झाला तर कुठलं बरेच दिवस अबरून आहे ना काढली. आपण म्हाताऱ्याच्या पाय हो तर कसा दाढी करायला घेत नाही की एका बिलेडर आमचा भागून जातो आणि तुमच्याकडे जायचं नाही परीक्षा खर्च कराया. गल्ला आवाज पण देतात ना चुकीच्या टायमाला देतात खरोखर अगदी. अगं मावशी वाघान खाल्ला कोणाला बोललीस. अगं तुला कोण तू ग कशाला तुझ्या अंगा वडून घेते. तर मला हात मारला तिला मी बोलला मावशी मीच आवाज दिला. अगं आता काय ग परत झालं कोण ग परत बातचीत झाली. अगं मावशी तसं नाही ग. आम्ही साऱ्या पोरी घेऊन चाललोय बाजाराला पण या पोरीनं ना बाजाराची वाटच ठाऊक नाही. एवढ्या लवकर निघाल्या. जरा थांबा जरा अजून डोक्यावरून येऊ दे तुमचा जल्ला तोंड. अगं आम्ही पहिल्या फाटाला जायचो. अगं फाट बरं ना फाट सगळं खडबरीत पोरा. अगं मावशी काय तर स्पष्टपणे सांग ना त्यांना. अगं पलत नाही तर अजून कसा बोलू. बरं आम्ही साऱ्या पोरी मिळून चाललोय बाजाराला त्यासाठी तुला बोलवलंय ते. होय का मी यायला एकदाच्या. अगं बाजाराला जाता वाय खऱ्या पण ह्या एवढ्या गडबडीत मला बोलवताना तुम्हाला जरा काय वाटलं काय माझा पण घरात जरा संसार आहे ना. मी यायला एकदाच्या. अगं मेले मला आता पहिल्यासारखं होईत नाही. काय माहितीये बोलताना मला हलू दम लागतं कुसला ऐकू पण दिसत नाही. त्याच्यामुळे जरा दमादमान घ्या. मावशी काय म्हणे माझ्या घशातले शब्द निघत नाही आणि कान नलावर भांडायला तुझी वसा अंगावर येत होती. तोंडाला तोंड देत होती चांगला आणि म्हणजे घशातली आवाज निघत नाही. तरी म्हटले नटमुगरीला झोमला तरी कसा नाही. कामा नाही काय का हिला सांगू ठेव माझ्या तरी नादाला लागू नको. अगं चंद्रावरती मग वर जायचं ह्याचं काय करतोय. काय करणार आहे तुला काय मी काय पण करेन तू फक्त पुढे तर ये मग बघ काय काय करते. काय करणार आहेस बोलता. तू काय करणार आहेस बोल मग मी पण बघते काय करणार. मला तुला नाही माझ्या तरी अगं ही काल आली बोल तिचा मी ऐकून घेणार आहे. अगं वा तुझे अगं
अगं मागील त्या बैलाची असेल घरात एवढंच या हातात त्याचा धुवला आहे त्याला ओळख नाही राहिली अजिबात. अगं जगती बोलू नको त्या इंगलीला विचार ना ती काय मेलेला मुद्दाम बोलला सोडा आता एक मागील बोलले त्यांना काय चालू चंद्रे